नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत 100% फुगणाऱ्या चपात्या। जेवणामध्ये भाजी चवदार असली आणि सोबतची चपाती जर चामट असली तर आपल्या जेवणाची सगळी गंमतच निघून जाते। आपल्या सगळ्यांनाच मऊ लुसलुशीत आणि छान फुगलेल्या चपात्या खायला आवडतात, पण कधीतरी आपलं काहीतरी चुकतं आणि आपल्या चपात्यामुळे फुगतच नाहीत, सगळ्या चपात्या थापट्या होतात। म्हणूनच आज आपण 100% फुगणाऱ्या चपात्या करणार आहोत, सोप्या आणि झटपट। सुरुवात करूया। चपात्या करण्यासाठी ना प्रथम आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी ना मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, अख्ख्या गव्हाचं पीठ आहे हे। मीठ घालूया, छोटा अर्धा चमचा मीठ घालते मी। मीठ पिठात आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळूया। पीठ आपल्याला मध्यम मळायचं आहे, सैल किंवा घट्ट मळायचं नाहीये। मी एक चपातीचा आणि एक पुरीचा व्हिडिओ केलेला आहे, वेळ मिळेल तेव्हा अगदी अवश्य तो बघा। मी त्या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत चपाती होण्यासाठी आणि छान टम्म फुगलेली पुरी होण्यासाठी पीठ कसं मळाल ते सांगितलेलं आहे। चांगली चपाती होण्यासाठी ना पीठ चांगलं मळणं अत्यंत आवश्यक आहे। मी पीठ कसं मळता त्यावर तुमच्या चपातीची क्वालिटी अवलंबून असते। आपलं पीठ तर आता मळून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते 1 चमचा तेल घेऊन पीठ चांगलं आता पुन्हा आपण मळून घ्यायचं आहे। चांगल्या चपात्या होण्यासाठी पिठामध्ये इलॅस्टिसिटी निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच पीठ असं मळायचं जेणेकरून आपल्या पिठामध्ये इलॅस्टिसिटी निर्माण होईल। तर कसं मळायचं पीठ, तर पुढे न्यायचं मागे आणायचं, पुढे न्यायचं मागे आणायचं। असं केल्याने पिठामध्ये इलॅस्टिसिटी निर्माण होते, म्हणजे आपलं पीठ लवचिक होतं, त्यामुळे आपल्या चपात्या मऊ सुद्धा होतात आणि छान फुगतात सुद्धा। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता मी एक साधारण 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवते आणि मग आपण चपात्या करायला घेऊया। 5-1 मिनिटं झाली आहे, चपात्या करायला घेऊया आपण। आणि त्याआधी ना 1 मिनिट पीठ परत मळून घेऊया। जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी तुमची चपाती छान होणार। कोरड्या पिठामध्ये मी रोल करून घेतले आणि आता आपण थोडंसं लाटून घेऊया। साधारण अर्धा चमचा मी तेल घातले, सगळीकडे पसरून घेऊया आपण ते तेल। आणि वरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं। आणि आपण साडीला कशा प्लेट्स घालतो ना तशा प्लेट्स घालायच्या। आणि तशी अशी मोटली करायची किंवा गटलं काही म्हणा तुम्ही। आणि हा पोर्शन आहे तो त्याच्यावरतीच ठेवायचा आणि असं दाबून घ्यायचं सगळं। आता पुन्हा कोरड्या पिठामध्ये आपण घोळूया आणि त्याची चपाती लाटूया।
आधी कडा घ्यायच्या करून पातळ आणि मग मध्यभागी लाटणं फिरवायचं. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवूया आणि चपाती ही शेकून घेऊया. चपाती शेकण्यासाठी मी गॅसवरती हा तवा ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे. आता तो आपण तयार केलेली चपाती त्या तव्यावर टाकूया. चपाती तव्यावर टाकल्यानंतर सारखी उलटपालट करायची नाही. चपाती आपली फुगायला सुरुवात झालेली आहे. चपाती आपली काठोकाठ फुगलेली आहे. रंग वगैरे किती सुरेख आलेले आहे आणि पूर्णपणे शिजलेली सुद्धा आहे. काठोकाठ फुगलेली आपली चपाती तयार आहे. दुसरी घालूया आता आणखीन एक. शंभर टक्के फुगणाऱ्या चपात्या आपल्या तयार आहे. सोबत आपण डाळ दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.